जस्ट आपण आता तिथून निघालो आहे आणि या साईडला बघितलं तर या साईडला 2 तोफा आहेत। वेलकम टू अनदर ब्लॉग। आणि आज आपण जाणार आहोत कोलाबा फोर्टला। आता आपण सध्या आहोत अलिबागला आणि अलिबागच्या बीचवरती जेव्हा आपण फिरायला आलो तेव्हा आपल्याला समजलं की समुद्रामध्ये पण एक शिवाजी महाराजांचा किल्ला आहे। म्हणून आता मी तर कधी गेलो नाही आहे, माझा फर्स्ट टाईम आहे की समुद्रामध्ये जाऊन किल्ला बघण्याचा। म्हणून आम्ही इथे जरा चौकशी केली तर आम्हाला समजलं की पर पर्सन 200 रुपये चार्ज करतात हे लोक किल्ल्यावरती न्यायला आणि तिथून परत आणायला। सो मला वाटलं खूप चांगली डील आहे, तर आता चाललो आहे आपण त्यांच्यासोबतच। जस्ट आपण पोचलो आहे कोलाबा किल्ल्यावरती आणि हा जो डाव्या साईडला आपल्याला दिसतोय तो आहे शिवाजी महाराजांचा किल्ला कोलाबा फोर्ट। आणि तो दिसतोय तो आहे त्यांचा मेन दरवाजा आणि तिथे बारकोड लावला आहे, तर मे बी काहीतरी चार्जेस असतील ते आपल्याला पे करून आतमध्ये जावं लागेल। बाहेर एक छोटासा काउंटर आहे, तिथून आपल्याला तिकीट काढावी लागते। पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे, तर ती घेतल्यानंतर आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश मिळतो। सो ती घेणं कंपल्सरी आहे, नाहीतर मग बाहेर बारकोड आहे तो स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावी लागते। हा मेन दरवाजा आहे कोलाबा फोर्टचा। हा आपला माहीमवाला कोलाबा नाही आहे, हा कुलाबा फोर्ट आहे। हा के वरून चालू होतो आणि तो सी वरून चालू होतो। हे किल्ल्यावरती आता वस्ती केली आहे। जेव्हा आपला भारत देश आझाद झालेला तेव्हा जो कायदा होता जो करेल तो खाईल, त्याच्या अंतर्गत जे इथे राहत होते जे रहिवासी होते त्या लोकांना घरं बांधली। इन शॉर्ट जमिनीवरती ताबा मिळाला त्या लोकांना। हे आता आपण बघतोय, आपण किल्ल्यावरती आहोत आणि घरं बांधली आहेत, लोक राहतात इथे। पण हा जर पूर्ण किल्ला आहे तो पर्यटन स्थळ मध्ये मोडला जातो, पण आता त्या कायद्यामुळे कोणी काही करू शकत नाही। इथे जे छोटे मोठे अवशेष दिसत आहेत, आधी हा शिवाजी महाराजांचा किल्ला होता। त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांनंतर जेव्हा इंग्रज आले हा त्यांच्या हातात गेला, त्यामुळे काही बांधकाम याच्यावरती त्यांचं सुद्धा दिसतं। तिकडे मंदिर आहे आणि हे जे बांधकाम आहे ते आताच्या लोकांनी केलेलं आहे। तो समोर दिसतोय तो जो गोल दगड आहे तो चुन्याचा घाणा आहे। तो जेव्हा बांधकाम व्हायचं जे मजबूत टिकवण्यासाठी त्याने तो चुना बारीक करून
दगडी किंवा जे बांधकाम असायचं ते मजबूत करण्यासाठी होतं. हे एक गोड्या पाण्याची विहीर आहे. हे पाणी पिण्यालायक होतं त्या काळात, पण आता गढूळ वाटतंय आपल्याला. हा खूप मोठा आहे, जर समोर बघू शकता तुम्ही. इथून अजून पण वॉटर सप्लाय होते. जे इथे रहिवासी लोक आहेत ते या पाण्यातूनच हेच पाणी यूज करतात. ते जर बघितलं तर कासव वगैरे आहेत पाण्यामध्ये. कासव आणि मासे वगैरे आहेत या पाण्यामध्ये, जे पाणी साफ करतात. जाऊया मंदिराकडे, कारण आपल्या मराठी किंवा हिंदू बांधकामाप्रमाणे जिथे मंदिर असतं त्याच्या आसपास तलाव किंवा विहीर काही ना काहीतरी पाण्याचं असतं, कारण स्वतःला स्वच्छ करून आपण मंदिरामध्ये पूजा करायला जातो. म्हणून हे बाजूलाच बघा भलं मोठं मंदिर आहे. तर मंदिरात जाऊयात आणि बघूयात. हे आपण आता मंदिरात आलोय आणि हे आहे बजरंगबलीचं मंदिर. आणि बाजूला जे हे भलं मोठं मंदिर दिसतंय ते गणपती बाप्पांचं आहे, श्री गणेश मंदिर. हे मला जरा लांबून विहीर वाटलेली, पण नक्की हे जेव्हा होम करायचे त्या होमसाठी बांधलेलं, हे होम किंवा यज्ञ जे करतात ते त्याच्यासाठी बांधलेली ती जागा आहे. आणि आपण जाऊया आता गणेश मंदिरात. भलं मोठं मंदिर आहे. हे जर बांधकाम बघितलं तर खूप सही आहे. आवाज माझा गुंजतोय त्याच्यावरून लक्षात येत असेल मंदिर किती मोठं आहे. आणि मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी इथून अशी छोटीशी गॅलरी किंवा छोटीशी जागा आहे की गणपती बाप्पांना आपण प्रदक्षिणा घालू शकतो. हा उजवीकडचा दरवाजा आहे, जिथून आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेला. आणि हे त्या काळचं बांधकाम आहे. आतमध्ये गाभाऱ्यात बघितलात मूर्त्या आहेत. गाभाऱ्यात जाऊन दाखवतो तुम्हाला. हे तुळशी वृंदावन बघू शकता. आपल्या गावाकडे वगैरे बघितलं असाल तर ते मातीचं होतं, पण हे आहे हे पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे. त्या काळात धर्मासाठी किंवा
इतर गोष्टींना किती महत्त्व दिलं जात होतं हे तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि हे अराऊंड 6 फीट आहे, तर माझ्या हाईटपेक्षा हे जास्त आहे. तर तुम्ही विचार नक्कीच करू शकता की हे कोरीव काम आणि हे किती पेशन्सने केलं असेल की एका दगडीवरती एवढे सर्व देव कोरणं ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. एवढं सुंदर वाटतं आहे बघायला. आणि इथे हे शंकराचं मंदिर आहे, गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच नंदी महाराज आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. हा किल्ल्याचा दुसरा साईडचा दरवाजा आहे. बहुतेक हे अशी कमानी असावी जिथे सैनिकांना किंवा द्वारपालांना उभं राहण्याची जागा असेल. आणि हा आहे दुसऱ्या साईडचा दरवाजा. इथून बघू शकता पूर्ण किती सुंदर व्ह्यू आणि किती मोठा समुद्र आहे. हे जर बघितलं तर नजर ठेवण्यासाठी बनवलेले एक छोटीशी खिडकी आहे. हे भवानी माता मंदिर आहे आणि आतमध्ये गाभार आहे. आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी इथे पण असं एक मंदिराच्या भोवतीने जागा ठेवलेली आहे. आता जे लोक इथे राहतात गडावरती ते लोकच हे मंदिर चालवतात किंवा मंदिराला मेंटेन करतात. इथून जस्ट आता वरती आलो आहे आपण भवानी मातेच्या मंदिराच्या इथे. आणि इथे तोफ आहेत.
आणि कुत्र्यांची पिल्लं पण. इथे एक तोफ आहे. आणि जर इथून वरती बघितलात तर हा मेन दरवाजा आहे इथे खाली, आणि ते तिथे एक बुरुज आहे पुढे. हा मेन दरवाजा आहे. इथून आपण वरच्या भागावर आहे आणि हे इथे सोलर पॅनल लावलेत जे इथे राहतात त्यांना विजेसाठी. इथे बहुतेक घर असावं किंवा छोटंसं मंदिर किंवा वॉच टावर सारखं हे यूज करत असतील. ही छोटीशी रूम आहे. जस्ट आपण आता तिथून निघालोय आणि या साईडला बघितलं तर या साईडला 2 तोफा आहेत. आणि ज्या हिशोबाने ह्यांची कंडिशन आहे ती खूप चांगली आहे, कारण आजकालचं लोखंड लगेच गंज लागून झिजून जातं, पण ह्या अजून पण खूप चांगल्या कंडिशन्समध्ये आहेत. हे बहुतेक इंग्रजांच्या काळातल्या तोफा आहेत. बघू शकता किती जाड तोफ आहे. बरोबर ही तटबंदीवरती ठेवली आहे, कारण ही तिसरी साईड आहे किल्ल्याची की ह्या साईडने कोणी हल्ला करू नये म्हणून. जर कोलाबा फोर्टला यायचं असेल तर पैशाचं वगैरे कॅल्क्युलेशन केलं तर पर पर्सन रिटर्न तिकीट आहे 200 रुपये, जे आपल्याला फेरीने फोर्टवरती सोडते. आणि फोर्टवरती आल्यावरती 25 रुपयेचं एक तिकीट आहे जे फोर्टचं पर्यटन जे आपलं महामंडळ आहे त्याचं. तर पर पर्सन 25 रुपये आहे, आणि जर फॉरेनर असतील तर ते त्यांच्यासाठी 300 रुपये. तर आपण ते सर्व कॅल्क्युलेशन केलं तर आम्ही 2 जण आलो आहे, तर त्याचे झाले टोटल 400. 450 रुपयामध्ये ही काही वाईट डील नाही आहे. सो बघण्यालायक खूप काही आहे.